पाहुणे घराशी आजी आली रुसी किसी काय करू उपचार काय करू उपचार खूप मोडकी जर्जर खूप मोडकी जर्जर दरदरीत पाण्या दरदरीत पाण्या माझी रांदियल्या कन्या माझी रांदियल्या कन्या मोडकिया बाजा वरिवा कलाच्या सेजा काय करू उपचार खूप मोडकी जर्जर मुखशुद्धी तुळशीद तुका म्हणी मी दुर्बळ काय करू उपचार खूप मोडकी जर्जर महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडलिकाय दातुनिंद्र हे समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंग करू वृंदावन पांडुरंग करू पक्वाच राहू द्या फक्त जे विठ्ठल नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती वचन ऐका कमलापती वचन ऐका कमलापती वचन ऐका कमलापती वचन ऐका माझी रंगाची विनंती
चला ऐका कमलापती माझी रंगाची विनंती करतो जगतकारी पाहुणे घरासी आजी आली रुसकीसी काय करू उपचार खूप मुडकी जर्जर. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संकीर्तन रूपी सेवेकरिता प्रतिपादित केलेला अभंग अष्टादश संतांपैकी वैराग्याचा मूर्तिमंत जिवंत आणि ज्वलंत पुतळा वैराग्य राजर्षिक श्री संत श्रीमंत गुणवंत रूपवंत नीतिवंत ज्ञानवंत निष्ठावंत वैराग्यवंत शांत संत ग्रंथ पंथ स्वयं भगवंत असे वैराग्यवंत श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा अभंग असून या अभंगामध्ये जीवाच्या द्वारामध्ये शिवाचं जेव्हा आगमन होतं तेव्हा जीवाची अवस्था काय होते त्या अवस्थेचं वर्णन करणारा आणि संतांची परिस्थिती सांगणारा जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे. विठाला सेवेला घेतलेल्या अभंगाच्या पदापदाचं चिंतन करण्यापूर्वी अल्पसा परिहार. सेवा किंनिमित्ताने आहे सर्वांना ज्ञात आहे, परंतु क्रमश वस्तूचं क्रमशः क्रमण करणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं. हे क्रमप्राप्त असतं. गेली 44 वर्षापासून चालू असणारी ही अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा, सर्व परिसराचं भूषण असणारं हे तीर्थक्षेत्र असं म्हणण्यापेक्षा पूर्ण इंदापूर तालुक्याचं पूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये इथल्या तीर्थक्षेत्राची ख्याती ही प्रसारित होते. समस्त परिसराचा तालुक्याचा जिल्ह्याचा पाहण्याचा दृष्टिकोन या तीर्थाकडे एक आगळा वेगळा आहे. असताना हे पवित्र तीर्थक्षेत्र आहे, जिथं आधी आहे, जिथं मध्य आहे, जिथं अंतही आहे. शब्द लक्षात घ्या. ज्या दरबारामध्ये आपण बसलेलो आहोत त्या दरबारामध्ये आधी आहे, त्या दरबारामध्ये मध्य आहे आणि त्या दरबारामध्ये अंत आहे. हे सर्व जिच्या अधीन आहे ती आदी शक्ती मुक्ताबाई. त्या मुक्ताबाईच्या दरबारामध्ये, विश्व मातेच्या दरबारामध्ये गेली 44 वर्षापासून अविरतपणे हा सत्संग चालू आहे. बऱ्याचदा या सत्संगामध्ये सेवेचा योगही आमच्या प्रारब्धवश, आमच्या कर्मवश आम्हाला प्राप्त झालेला आहे. अर्थात हा आपल्या सर्वांच्या मनाचा मोठेपणा आहे. सर्व ग्रामस्थांच्या गुणवान मंडळी, आयोजक मंडळी, नियोजक मंडळी सर्वांच्या मनाचा हा मोठेपणा आहे. या पत्रिकेमध्ये फक्त जुना फोटो माझाच दिसतोय. अण्णा जुना फोटो माझाच दिसतोय, हे नाही म्हणजे नव्यामध्ये सुद्धा तुम्हाला माझ्या फोटोची आठवण झाली. हा तुमचा मोठेपणा नाही तर काय म्हणावं. नाही म्हणून आदिशक्ती मुक्ताबाईकडे प्रथमच बरं का महाराज पहिल्यांदा मागणं मागून जातो. तुम्ही म्हणाल तुम्ही कृपण आहात का, तुम्ही तसं ठरवलं तरी चालेल. तुम्ही म्हणाल की तुम्ही अप्पलपोटी आहात का, अप्पलपोटी म्हणला तरी चालेल. पण आदिशक्ती मुक्ताबाईकडे माझं एक अंतःकरणापासून तनमंधनापासून एक मागणं आहे. ए आई, जीवनात बाकीच्या गोष्टी काही मिळो अथवा न मिळो, जे मिळणार आहे ते बरोबर राहणार नाही, जे मिळणार आहे ते बरोबर येणार नाही, आणि जे मिळणार आहे ते नाशिवंत आहे. म्हणून माय तुझ्या चरणी एक बिंबीच्या देठापासून हाक मारतो, अंतःकरणापासून एक माझे अंतःकरणातलं मत व्यक्त करतो.
ए मुक्ताबाई, गेली अनेक वर्षापासून शेळगावकरण आम्ही एकत्र आलेलो आहोत. बाकीच्या गोष्टी जीवनात मिळो अथवा न मिळो, पण हे मैया, हे लेकरू तुझ्या चरणी हाक मारतय. हे जे प्रेम आमच्यामध्ये जुळलेलं आहे ना, या प्रेमात वजाबाकी कधीच होऊ देऊ नको. बस एवढंच मागणं. एवढंच. 30 गाव, श्रीमंताला 40 गाव. नाही, आपण तरी का कमीपणा घ्यायचा आहे की नाही? अहो, सगळ्यात मोठं वैभव ते प्रेम आहे रे राजा, प्रेम आहे. त्याची वाटणी होणार आहे का? महाराज, होईल वाटणी त्याची? नाही ना होणार. हिसकावून घेईल का कोणी? नाही ना घेणार. भांडणं होतील का? नाही ना होणार. झालीच भांडणं तर प्रेमाने मिटल्या जातात, प्रेमाने मिटल्या जातात, हे का नाही? कोणतं घर असं दाखवून द्या की त्या घरात नवरा बायकोची भांडणच होत नाहीत. एक जण मला म्हणला, महाराज, जन्मापासून आतापर्यंत आपली भांडणच झाली नाहीत. काय म्हणला? जन्मापासून आतापर्यंत आपली भांडणच झाली नाहीत. त्याला म्हणलं, तुझी सासरवाडी कोणती? म्हणलं, लग्नच झालं नाही. मग का गावातल्या लोकांना बांधतो का? हे का नाही? अरे तू फक्त तुझा कपच आहे, त्याला बसीच नसल्या वाजनच कशी? हे का नाही? तुझ्या घरात नाही बसी तर ती वाजनच कशी? हे का नाही? कानाला धरणारा कुणीतरी असावं लागतं, तेव्हा भांडण होत. आणि झालंच भांडण तर भांडण भांडणाने मिटतं का प्रेमाने मिटतं? मला का तुम्ही बोला की इथं सगळी ब्रह्मचारी तर नाहीत ना? है ना? एखाद्याने हातवर करा बरं, म्हणा आतापर्यंत माझं माझ्या नवऱ्याचं भांडणच झालं नाही. हे का नाही? याचा अर्थ सगळ्यांची भांडणं झालीत माझ्या सहित, माझ्या सहित. हे का नाही? पण भांडण मिटतं कशाने हो? भांडण भांडणाने मिटत नाही, भांडण रागाने मिटत नाही, मग भांडण प्रेमाने मिटतं. म्हणून आदिशक्ती मुक्ताबाईच्या चरणी आपण एकमेकाविषयी प्रेमच मागायचं. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम प्रेमाविन नाही, प्रेमाविना नाही समाधान. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान. हे का नाही? प्रेम प्रीतीचे
प्रमाण दिलं, दुरीतलं प्रमाण. प्रेमाच्या दुरीनं माणूस प्रीतीनं बांधला जातो, आपलेपणानं बांधल्या जातो, ठीक आहे नाही. म्हणून प्रेम जीवनात असावं, पण सगळीकडेच नका वापरू ते. कीर्तन संपल्या वापरू नका. कीर्तन संपल्या पुन्हा म्हणायचं महाराज आता प्रेमाने झालं कीर्तन, चला, ठीक आहे नाही. असं विनोदाचा भाग सोडून द्या. प्रेम प्रीतीचे बांधिले गेली बऱ्याच वर्षापासून या नात्यानं आपण बांधल्या गेलेलो आहोत. आणि याही वर्षी हे 44 वर्ष आहे. वैराग्याचा मूर्तिमंत जिवंत आणि ज्वलंत पुतळा तुकोबरायांच्या मुखातून जो पंचम वेद बाहेर पडला, त्या गाथ्याचं भजन या ठिकाणी होतंय, पारायणाचा सोहळा होतोय. आणि बऱ्याच वर्षापासून ज्यांनी इथं भक्तीचा तुरा लावला, हे की नाही, अहो बास करा, अहो बास करा, अहो बास करा, तरी बास करा, बास करा, ऐका ना. भक्तीचा तुरा आमच्या भास्कर महाराजांनी या ठिकाणी लावलेला आहे, हे की नाही. हेही सुद्धा प्रेम प्रीतीचे बांधिले, हे की नाही, प्रेमाची बांधिलकी आहे, हे की नाही. त्याकरता उपलब्ध असणारी सगळी स्थानिक भजनी मंडळ, परिसरातली भजनी मंडळ, तुरे बाबा गाण्या बाबतीत जी आग लावतात, ते आमची आग लावे महाराज, नाही. ज्यांचं गाणं अनमोल आहे ते आमचे अमोल महाराज. दुसरे आमचे नवीन गायनाचार्य प्रद्युम्न महाराज, प्रद्युम्न महाराज, ज्यांची वाणी रसाळ आहे, असे रसाळ महाराज. ननवरे परिवाराचं असणारं भूषण, नाही, ते टाळ घेऊन उभा आहेत. विनेकरी महाराजही खाली बसलेले युवा कीर्तनकार, हे आपल्या शेळगावचं भूषण आहे. अण्णा समस्त सगळे मंडळी सगळ्यांच्या चरणावरती नाक घासून नतमस्तक होतो आणि सेवेला घेतलेल्या अभंगाच्या पदापदाचं चिंतन करण्याकरता उपलब्ध होतो. आपल्या सर्वांना ज्यांच्या सुंदर अशा वादनाने मंत्रमुक्त करतात आमचे विशाल महाराज, ज्यांचं गायन वादन विशाल आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत त्या ठिकाणी कार्यक्रम शूट करून पोचवण्याचा कार्यक्रम शूटिंगवाले करतात आणि तुमच्या कर्णपटलापर्यंत आवाज पोचवण्याचं काम एकदा सिस्टीमवाल्यासाठी टाळ्या वाजवा. छान आहे सिस्टीम. माझा आवाज जगद्गुरु तुकोबारायांचा आहे आणि या अभंगामध्ये महाराज तुम्हा जडमुड जीवाला, माझ्या घरी एक आगळा वेगळा पाहुणा आला, हे तुम्हा आम्हाला सांगू इच्छितात. कोण पाहुणा आला? जगाची आई, जगाचा बाप पाहुणा म्हणून आलेला आहे. ठीक आहे, आल्याच्या नंतर सुखही आहे दुःखही आहे. सुख का वाटलं? युगानुयुगा तपश्चर्या करून सुद्धा हा कुणाच्या स्वप्नात जात नाही. काचपर्यंत मुक्ताबाई आली कुणाच्या स्वप्नात? हा नाही ना, नुकती आली असन पंक्तीतली, आमची मुक्ताई नसन आली. जगद्गुरु तुकोबारायांच्या घरी प्रत्यक्षदर्शी, नाहीतरी जिथं भगवंताच्या नामाचा जयघोष चालू असतो, संतांची सेवा चालू असते, तिथल्या पशु पक्ष्यांना सुद्धा त्याची स्पंदनं पोचत असतात, स्पंदनं पोचत असतात. म्हणून संत वाङ्मयामध्ये कुत्र्यांचा उद्धार झाला, संत वाङ्मयामध्ये पशुचा उद्धार झाला, संत वाङ्मयामध्ये पक्षाचा उद्धार झाला, संत वाङ्मयामध्ये दगडाचा उद्धार झाला, संत वाङ्मयामध्ये निर्बुद्ध रेड्याचा उद्धार झाला. अरे आपण तर माणसेत, मग उद्धार झालाच पाहिजे ना, उद्धार झालाच पाहिजे ना. उद्धारच झाला या अभंगाच्या पहिल्या कडव्यामध्ये. या अभंगामध्ये उद्धारच झाला आमच्या जगद्गुरु तुकोबारायांचा. जीवनाचं सार झालं, जे मिळवायला पाहिजे होतं ते अनपेक्षितरित्या मिळून गेलं. काय झालं? जगद्गुरु तुकोबारायांच्या भक्तीला जगाचा बाप भाळल्या गेला आणि तुकोबारायांच्या पडक्या घरी येऊन चतुर्भुज रूप घेऊन उभा राहिला. आनंद आहे, पण दुःख का देवा? अरे देण्यासाठी काहीच नाही. काय करू उपचार, खोप मोडकी जर्जर. मग काय दिलं देवाला? दरदरीत पाण्या माझी
रांदियल्या कन्या. सांगण्याचं तात्पर्य महाराजांकडे देण्यासाठीच काही नव्हतं. मग काय दिलं? दरदरीत पाण्या माझी रांदियल्या कन्या. कशा होत्या कन्या आम्ही चिंतनामध्ये सांगणार आहे. काय टाकलं त्या कन्यांमध्ये की त्या कन्या खाऊन माझा जगाचा मायबाप तृप्तीचा ढेकर देतो? असं काय होतं त्याच्यात? विस्तृत चिंतनामध्ये मी बोलणार आहे. जेवण वगैरे झाल्याच्या नंतर आपल्यामध्ये प्रथा आहे, पाहुण्याला हॉलमध्ये आणून बसवायचं, एखाद्या सुंदर अशा सोप्यावर बसवायचं, बडीशेप वगैरे खायला द्यायची, ही प्रथा आहे. महाराजांनी काय केलं? महाराजांकडे कोणची डनलॉपची गादी होती का? एसीची हवा होती का? सोफा होता का? त्याच्यावर काय बेडशीट होतं का? नाही हो, नाही. मग काय होतं? मोडकीच बाज होती. त्या 4 पायातला एक पाय मोडला होता बाजाचा, आणि अशी इकडे तिकडे कळडू नाही म्हणून एका पायाला दगड लावली होती, खालून दगड. काय परिस्थिती असेल महाराजांची चित्र डोळ्यापुढे उभा करा. आणि ज्यांना वैराग्याचा मूर्तिमंत जिवंत आणि ज्वलंत पुतळा म्हणतो आपण. मोडकी या बाजा. वर काय होत? वरी वाकळाच्या शेजा. जुना शब्द गोधडीला वाकळ हा शब्द आहे. नंतर गोधडी आली, नंतर गोधडी आली. गोधडी शब्द का आला याला इतिहास आहे. वेळ मिळाला तर आपण त्याचंही चिंतन करूया. त्याच्यावर वाकळ टाकली आणि डोक्याला हात लावून बसले. काय द्यावा याला खायला? मुंगीपासून हत्तीपर्यंत प्रत्येकाचं पोट भरणारा हा जगाचा पोशिंदा आहे. आणि माझ्यासारख्या तुटक्याच्या घरी आला, भिकाऱ्याच्या घरी आला, याला काय देऊ खायला? विड्याचं पान नव्हतं, खडी साखर नव्हती, साखर नाही, बडीशेप नाही. मग काय द्यावं? बाहेर अंगणात गेले आणि तुळस लावलेली होती. तुळशीच्या पाया पडले आणि पाला तोडला. म्हणून एक गोष्ट ध्यानात ठेवा, तुळशीचा पाला तिचं दर्शन घेतल्याशिवाय कधीच तोडायचं नाही, कधीच तोडायचं नाही. जगातली महान पतिव्रता आहे ती, महान पतिव्रता आहे. कोणत्याच पतिव्रतेला पती सोडून दुसऱ्याला स्पर्श सुद्धा करता येत नाही. व्यावहारिक जीवन जर पाहिलं तर ती जगाची माय आहे आणि पतिव्रता आहे. मग तिला स्पर्श करत असताना, तिचा पाला तोडत असताना तिच्या पाया पडायचं. वैराग्याचा मूर्तिमंत जिवंत आणि ज्वलंत पुतळा तुलसी मैयाच्या पाया पडतात आणि म्हणतात, मैया मला क्षमा कर, तू माझ्या देवाची आवडती आहेस, तुझ्यामुळेच माझ्या देवाची मुखशुद्धी होईल, मुखशुद्धी होईल. मुखशुद्धी तुळसी दळ, तुका म्हणे मी दुर्बळ, काय करू उपचार, खूप मोड की जर्जरे. अभंगाचा सरळ सरळ भावार्थ तुमच्याकडे मी मांडलेला आहे. ज्याप्रमाणे आपल्याला आता वेळ मिळेल त्या वेळेमध्ये एक 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 कडवं सोडवण्याचा आपण प्रयत्न करूया. विठाला विठाला. अभंगाच्या सुरुवातीला जगद्गुरु तुकोबरात तुम्हा आम्हाला अभिमानानं सांगतात, आपुलकीनं सांगतात, शुद्ध सात्विक भावानं सांगतात की बाबा हो, माझ्या घरी जगाचा मायबाप आला, देव आला आणि पाहुण्याच्या रूपानं आला. पाहुणे 3 प्रकारचे अमोल महाराज, पाहुणे 3 प्रकारचे. जीवाच्या द्वारात येणारा पाहुणा, संतांच्या दरबारात येणारा पाहुणा आणि देवाच्या दरबारात येणारा पाहुणा. एक उत्तम पाहुणा, एक मध्यम पाहुणा आणि एक कनिष्ठ पाहुणा. काय 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 म्हणलो मी? एक उत्तम पाहुणा, एक मध्यम पाहुणा आणि एक कनिष्ठ पाहुणा. उत्तम पाहुणा कोणाला म्हणायचं?
जो आल्याबरोबर चहा पाणी घेतो आणि लगेच निघायची तयारी करतो त्याला उत्तम पाहुणा म्हणायचं. उत्तम पाहुणा. सकाळी सकाळी पाहुणा आला, न्याहारी केली आणि दुपार व्हायच्या आत निघायची तयारी करतो तो मध्यम पाहुणा. आणि तिसऱ्या प्रकारचा जर पाहुणा आला तर जाता जात नाही, त्याला म्हणावं लागतं अहो घरच्यांचा फोन येईल तुम्हाला. 4 दिवस झाले, 8 दिवस झाले, 15 दिवस झाले, तरी जाता जाईना, याला कनिष्ठ पाहुणा म्हणायचं. विठाला विठाला मग अशी काय वेळ आली की जगद्गुरु तुकोबारायांच्याच घराई जगाचा मायबाप पाहुणा म्हणून गेला. बाकीची घरं नव्हती का? बाकीची भक्त मंडळी नव्हती का? त्यांच्या घरी का तुकाराम महाराजांच्या प्रमाणे दुसऱ्या घरी का गेले नाहीत? बघा, देव जातो कुठं? जिथं सगळं काय दिसण्यासाठी असतं तिथं जीव जात नसतो, आणि जिथं असण्यासाठी असतं तिथं देव जात असतो. जिथं सगळं दिसण्यासाठी आहे देव तिथं जात नाही, आणि जिथली श्रीमंती असण्यासाठी आहे देव तिथं गेल्याशिवाय राहत नाही. बघा, त्या हस्तिनापुरामध्ये काय कमी होतं गड्या? दुर्योधनाच्या घरी होतं काय कमी? काहीच कमी नव्हतं. आपल्या जुन्या भाषेत बोलायचं झालं तर सोन्याचा दूर निघत होता, एवढं सगळं होतं. आणि दुर्योधनानं ठरवलं आज कृष्णाला बोलवायचं. कृष्णाला बोलवायचं. कुणाचं बोलणं झालं? शकुनीचं आणि दुर्योधनाचं बोलणं झालं. कोण शकुनी? मामा शकुनी. हे का नाही? मामा असावा पण भाच्याचं कल्याण करणारा असावा, भाच्याच्या संसारावरून खराटा फिरवणारा नसावा. शकुनी कशासाठी आलता हस्तिनापुरात? शकुनी त्याच्या 100 भाच्यांना मारायसाठीच आलता. याला कसं मामा म्हणायचं? ठरवून आलता तो, ठरवून. याच्यातला एकही मी जिवंत ठेवणार नाही असं ठरवून बहिणीच्या घरी आलता. आणि त्या शकुनीचं दुर्योधनाचं बोलणं झालं. थोड्याच दिवसात युद्धाला सुरुवात होणार आहे. शकुनीने सांगितलं, घे बोलून त्याला. देवाला एकेरी शब्दात बोलत होता तो दुर्योधन, एकेरी शब्दात बोलत होता तो शकुनी. घे बोलून त्याला. चांगलं गोडधोड जीव घाल, तुमच्या भाषेत चांगलं चुंगलं खाऊ घाल, आणि जेवण झाल्याच्या नंतर गोड खाऊन आपल्या मिंद्यात राहील तो. बघा, ज्याला असं वाटतं ना त्याचं पाणी सुद्धा प्यायचं नसतं. खायचं तर लांब राहिलं. एक वाक्य अंडरलाईन करून ठेवा. अरे, जीवन जगत असताना याच्या त्याच्या मिंद्यात राहण्यापेक्षा बस देवाच्या मिंद्यात राहा. आयुष्याची चांदी झाल्याशिवाय राहणार नाही. याची त्याची नोकरी करण्यापेक्षा तसंही आपण नोकरच आहोत ना, करायचीच नोकरी ना तर देवाची नोकरी कर. एक दिवस तो मालक तुला जो पगार देईल ना, 100 पिढ्या बसून खाल्ल्या तरी संपणार नाही एवढा मोठा पगार जगाचा मायबाप देईल. तुका म्हणे कोटी कुळेती पुनीत भावे गाता गीत विठो. कोट्यावधी कुळाचा उद्धार करील तो. मग शकुनी दुर्योधनाला सांगतो तो आपल्या मेंद्यात राहील, त्याला खाऊ घालू आपण. दोघातच बोलतोय, तिसऱ्याला कळू देऊ नको. शकुनी दुर्योधनाला सांगतोय, अरे तू कितल्या मजल्यात आतमध्ये जाऊन तळघरात जाऊन बोल. चीटी के पाव में घुंघरू जिसने बांधा है वो जिसको सुनाई देता है वो तो हमारा परब्रह्म है रे. तू क्या चीज है, तू क्या चीज है, तू क्या चीज है. अरे, मुंगीच्या पायातलं घुंगरू वाजलं तरी तो आवाज माझ्या देवाच्या कानापर्यंत जातो. दुर्योधना, शकुनी तू काय चीज आहेस? माझ्या श्रीकृष्ण परमात्म्याचं लक्ष तिकडे गेलं, कान टवकारले गेले. शकुन्या, याच्याकरता बोलवतोस का? हस्तिनापुराच्या दरबारात गेले, पण दुर्योधनाकडं शकुनीकड बोलायचं तर लांब राहिलं. शिंगाडे महाराज, बोलायचं लांब राहिलं, बघितलं सुद्धा नाही, मान सुद्धा वळवली नाही श्रीकृष्ण परमात्म्याने. म्हणून काही माणसांचं बोलणं ऐकणं वेगळं, त्यांच्याशी बोलणं वेगळं, आणि त्यांच्याकडे बघणं वेगळं. काही माणसं अशी असतात की त्यांच्याकडे बघितलं सुद्धा नाही पाहिजे, बोलायचं लांब राहिलं.
नजरेचा दोष होतो, नजरेचा दोष होतो. कृष्ण परमात्मा म्हणले याच्याकडे पाहायचंच कशाला, ज्याच्याकडे पाहायचंय, ज्याच्याबरोबर बोलायचंय आणि ज्याच्या घरचं खायचंय ना, तो माझा विदुर माझ्या पुढे बसलाय की. उद्धवजी चलो विदुरा घर जावे. उद्धवजी चलो विदुरा घर उद्धवजी चलो विदुरा घर जा, शबरी के बेर सुदामची के चावल, शबरी के बेर सुदामची के चावल, रुचि रुचि भोग लगावे. चलो विदुरा घर जावे. उद्धवाला पाहिलं आणि हळूच इशारा केला, चला कुठं, माझ्या निष्ठावंत भक्ताच्या घरी चला. विदुर काकांच्या घरी गेले विदुर काकांच्या. काय झालं, पर्णकुटी पुढे जाऊन उभा राहिले, काकांच्या पर्णकुटी पुढे जाऊन उभा राहिले. आतमध्ये सुलभा काकी आंघोळ करत होत्या सुलभा काकी. निम्म्या हस्तिनापुराचे मालक होते विदुर काका, निम्म्या हस्तिनापुराचे. 2500 वाडे होते हस्तिनापुरात, 2500 वाडे. आणि एका वाड्याचा दरवाजा किती मोठा होता तुरे बाबा, त्या दरवाज्यातून 12 मातलेले हत्ती जात होते. एका दरवाज्यातून 12 माजलेले हत्ती, भांडण करत असणारे हत्ती. माणसं नाही सांगत, आणि हत्ती सारखी माणसं नाही सांगत, हत्ती सांगतो. नुसता हत्ती नाही, माजलेला हत्ती, भांडण करत असणारे 12 हत्ती एका दरवाज्यातून जात होते. दरवाजा किती बारीक असेल. मग दरवाजा जर इतका मोठा आहे अण्णा, तर तो वाडा किती मोठा असेल. घराचा अंदाज घेऊनच चौकट बसवावं लागते की नाही. घर उग 4 मजली इमारत आहे आणि दरवाज्यातून म्हणे वाकून जावं लागतंय. बंगल्याचा अंदाज घेऊन महत्वाचं पुढचं गेट असतं. मग ज्या वाड्याचं दार इतकं मोठं आहे, तो वाडा किती मोठा असेल. असे 2500 वाडे होते, 2500. आणि त्याच्यातल्या निम्म्या वाड्यांचे मालक एकटे विदुर काका होते. पण एवढं सगळं लाथाळलं. हस्तिनापुराच्या बाहेर पर्णकुटी बांधली आणि त्या पर्णकुटीमध्ये एक देवघर तयार केलं. देवघर काही लोकांच्या घरामध्ये आम्ही जाऊन पाहतो, लाख 2-2 लाख रुपयाचं नुसतं देवघर असतं अण्णा, नुसतं देवघर. देवाच्या पुढचा घंटा वाजवायला कुणी नसतं तिथं. देवधर्म शांती
ते देवघराच्या पुढे घंटा बांधलेला असतो, पण तो घंटा हलवायला कोणी नसतो. त्याचं बटन त्या लाईटच्या बोर्डाला जोडलेलं असतं. ते बटन दाबलं की घंटा वाजतो, बटन दाबलं की घंटा वाजतो. त्याला का देवपूजा म्हणायची? नाहीतरी आपल्या हातात फक्त घंटाच आहे, दुसरं काय? सायकल असते बघा, सायकल. सायकलला चाक किती असते? 2 चाक असते, हे का नाही? एक चाक पुढं, एक चाक पाठीमागे. मागच्या चाकावर किती लोड आहे? कॅरीज मागच्या चाकावर, स्टँड मागच्या चाकावर, फिरवेल मागच्या चाकावर. तू बसायचं सीटचा बऱ्यापैकी लोड मागच्या चाकावर, कुलूप मागच्या चाकावर, आणि पुढच्या चाकावर काय? घंटीचं की फक्त. दुसरं काय? तेवढी तरी वाजवायचं जमतं का आपल्याला? नाही ना. पण काकांच्या घरी तसं नव्हतं. विनोदाचा भाग सोडून द्या. अरे 1250 वाड्यांचा मालक एकटे आमचे विदुर काका होते, परंतु पाचाटाच्या एका झोपडीत जाऊन राहिले. कुडाच्या त्या ठिकाणी भिंती तयार केल्या, देवघर त्याच्यात, अंघोळ करायची नहाणी त्याच्यात, स्वयंपाक करायचा त्याच्यात, आणि विश्रांती करायची त्याच्यातच. चिखला मातीचं देवघर बनवलं आणि त्याच्यावर कृष्ण परमात्म्याची मूर्ती ठेवली. काकी त्या पर्णकुटीमध्ये आतमध्ये अंघोळ करतायत. अंघोळ करत असताना काय झालं? मोरीमध्ये कचरा गुंतला, मोरीत कचरा गुंतला आणि अंघोळीचं पाणी देवघराकडे जायला लागलं. चांगलं ऐका, हृदयाचे कान करून ऐका. सुलभा काकीच्या अंघोळीचं पाणी देवघराकडे जायला लागलं आणि दारात आलेल्या देवाच्या लक्षात आलं, काकीच्या अंघोळीचं पाणी माझ्या अंगावर पडायला लागलं. शब्द लक्षात घ्या. काकीच्या अंघोळीचं पाणी माझ्या अंगावर पडायला लागलं. मला बरं वाटतंय, मला समाधान वाटतंय. पण हे जर काकीला कळालं तर तिला अंघोळ करता करता बाहेरही येता येणार नाही, आणि माझ्या अंगावर पाणी पडलं हे जर काकीला कळालं तर फार मोठं दुःख माझ्या काकीला होईल. मग जगाचा मायबाप पर्णकुटीच्या पाठीमागून गेला, पर्णकुटीच्या पाठीमागून गेला, आणि ती जी नाणी होती ना, त्या नाणीच्या मोरीमध्ये हात घातला. माझ्या जगाच्या मायबापानं हात घातला आणि त्या मोरीतली घाण बाहेर काढली. म्हणजे सुलभा काकीच्या अंघोळीचं पाणी सुद्धा स्वतःच्या अंगावर घेतलं. ज्या भक्ताच्या अंगावरच्या अंघोळीचं पाणी स्वतःच्या अंगावर तो देव घेतो, त्या भक्ताची भक्ती किती पवित्र असेल रे, किती पवित्र असेल रे. स्नान झालं आणि जगाचा मायबाप दारात येऊन उभा राहिला. आनंद झाला, आनंद झाला. युगान युग ध्यान धारणा करून 100 वर्षाचे सप्ते करून ज्या देवाच्या नावानं, संतांच्या नावानं सप्ते करतो, अरे स्वप्नातही त्यांची आपली भेट होत नाही. पण हा जगाचा मायबाप आपसुकच माझ्या दारात आला. माझं घर पवित्र झालं. जन्मालो त्याचे जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे. आयुष्यभर केलेली ध्यानधारणा, भगवंताचं केलेलं भजन, त्याचा प्रसाद आज देवाच्या रूपाने मिळाला. आनंद झाला. पळतच आल्या आणि भगवंताच्या पायाला मिठी मारली. देवानं काकीला पकडलं, पाया पडू दिलं नाही, देवच काकीच्या पायावर पडले. हा काय चमत्कार आहे. देवच काकीच्या पायावर पडले आणि त्या दगडाच्या आसनावर बसवलं. काल कुणीतरी केळी आणून दिली. जगाचा मायबाप घरी आलाय, भुकेलेला देव, भुकेलेला देव. काकीनं काय खायला दिलं? म्हणे केळी खायला द्यावीत. केळी सोलायची,
साल देवाला खाऊ घालायची आणि केळी गाभा स्वतः खायची. साल देवाला खाऊ घालावी आणि गाभा स्वतः खाऊन घ्यावा. अर्धा डझन साली देवाला खाऊ घातल्या. विदुर काकानं लांबून पाहिलं, पळतच आले आणि काकीला म्हणतात, अगं काय करतेस? देवाला साली खाऊ घातल्यास? आणि मग जागृत अवस्था झाली. काकीच्या डोळ्यातून पाणी आलं. देवा, मी तुला साली खाऊ घालते, तरी एक शब्द बोला ना. असो देवा, आता केळी खायला घे. पुन्हा 7वं केळ सोललं आणि देवाला खायला दिलं. आता साल स्वतःकडे घेतली आणि गाभा देवाला खायला दिला. आता देवाच्या मुखातून शब्द पडला. देव म्हणतात, काकी 6 केळं खाऊ घातली, ती एवढी गोड लागत होती. आता या 7व्या केळाला गोडी राहिली नाही, गोडी राहिली नाही. काकी म्हणते, तुला 6 केळं तो खायला दिलीच नाहीत, साली दिल्या खायला, साली. देव म्हणतात, ज्या साली तू मला खायला दिला ना, त्या सालीमध्ये भाव होता, त्याच्यात शुद्ध प्रेम, सात्विक प्रेम होतं. आता या गाभ्यामध्ये ते राहिलं नाही. म्हणून गाभ्यापेक्षा सुद्धा प्रेमाच्या साली ज्यांना गोड लागल्या, तो देव आहे रे राजा, देव आहे. असा जगाचा माईबाप वैराग्य राजरसिक श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबारांच्या घरी गेले. काय अशी वेळ आली असावा? महाराजांच्या घरी जायची काय वेळ आली असावा? काय कमी देवाला? कल्पतरूचे बगीचे आहेत, कामधेनूच्या गाया आहेत, अप्सरेचं नृत्य आहे, शेषाचं शयन आहे, अमृताचा सागर आहे, 16,108 पत्न्या सेवा करण्यासाठी आहेत. एवढं सगळं असून जगाचा माईबाप ते सगळं लाताळतो आणि इथं येतो. कारण काय आहे? काय देवा घरी नबियाची बाग भाजी पाले द्रौपदी बाग भाजी द्रौपदी काय देवा घरी तरी द्रौपदीच्या हातची भाजी खायला आला, पाला खायला आला, तुळशीचं पान खायला आला. एवढं सगळं असून सुद्धा जगाचा मायबाप तुकोबाऱ्यांच्या घरी येतो. कारण तुकोबाऱ्याची परिस्थिती तशी झाली. काय झालं तुकोबाऱ्यांचं? जेव्हा परमार्थाला लागले महाराज, भास्कर बाबा, आपलं परमार्थाला लागल्यावर बरं होतं, आपलं बरं होतं. लोकांचं कशाला सांगायचं? आपण आपलंच सांगायचं. नेहमी आपण आपल्या ताटात वाकून बघत जावा आणि मग दुसऱ्याचा विचार मांडावा. तसं सध्या आपलं बरं आहे, सध्या आपलं बरं आहे. याच बऱ्यात आपलं सगळ्यात जास्त वाईट आहे, पण आपल्याला ते बरं वाटतं. का बरं वाटतं? बरं का म्हणायचं? जुन्या काळामध्ये आपण एसटीने प्रवास करायचो. नंतर तुम्ही म्हणल्याप्रमाणे आपल्याकडे MAT आली, त्याच्यानंतर 3-4 लाखाची गाडी आली, मग 5-6 लाखाची गाडी आली, त्याच्यानंतर 10-12 लाखाची गाडी आली. आता पुन्हा 5-50 लाखाची सुद्धा येऊ शकते. हे आपलं बरं आहे, बरं आहे. याला बरं म्हणायचं का? हे का नाही? दिवसेंदिवस आपली दिसणारी परिस्थिती वाढत चालली आणि म्हणे परमार्थाला लागलो, म्हणे परमार्थाला लागलो. हे का नाही? सप्त्यांची रुंदी वाढली, सप्त्यांची रुंदी वाढली, पण खोली कमी झाली, खोली कमी झाली. जसं तसं तुकोबाराय जसे परमार्थाला लागले, परमार्थाला लागण्याच्या आधी या जगाच्या पाठीवर महाराजांसारखे श्रीमंत कोणीच नव्हतं. परमार्थाला सुरुवात करायची आधी महाराजांसारखं श्रीमंत कोणी नव्हतं. पण ज्या वेळेस तुकोबाराय परमार्थाला लागले त्यावेळेस महाराजांच्या संसारावरून एक एक दिवस खराटा फिरायला लागला. त्याच्या पडेची संसाराचे त्याच्या पडेची
त्याच्या पडे चिरा संसाराची. संसाराला भेगा पडतात ज्याच्या दारात ज्याच्या घरी देव येतो त्याचा संसार होत नाही. अजून एक प्रमाणे देव भक्ता लागी करून येती संसार, अंगी वारावार करून ठेवी. मग जसजसे तुकोबारांच्या परमार्थातले दिवस वाढू लागले, वय वाढू लागलं, जसजसं देवाच्या जवळ जाऊ लागले तस तसं माग खराटा फिरू लागला की नाही. ज्या वेळेस महाराजांना त्यांच्या आईच्या प्रेमाची गरज होती तेव्हा महाराजांची आई गेली. जेव्हा बापाच्या आधाराची गरज होती तेव्हा तुकोबारायांच्या जन्मदाता बाप गमावले गेले, मोकळे झाले. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, आई विना भिकारी. आई गेली, बाप गमावला, थोरल्या भावानं घर सोडलं. एवढंच नाही, तुकोबारायांची थोरली पत्नी गमावली. अरे काय त्या दुःखाला प्रमाण तरी असावा. तुकोबारायांचा थोरला मुलगा गेला, दुष्काळ पडला, लेकरं अन्न अन्न करून मरू लागली. सहन तरी किती करावं. एवढं सगळं सहन केलं, कशी बशी घडी बसली तर पुन्हा गावचा पाटीलच कोपला. कोपला पाटील, आता मज भीक कोण घाले. काय करायचं लक्ष लागे ना. विठ्ठले हे चित्त प्रपंचापासून वमनते मनी बैसलेसे. भंडारा डोंगर, बामगिरी डोंगर, गोराडा डोंगर. महाराजांची पहिली पत्नी गेली, दुसऱ्या पत्नी जबाबदारी पडली आणि घरात भांडणं सुरू होऊ लागली. एकाही कामाचे नाहीत, नको ते शब्द ऐकून घ्यावं लागलं. हाक भक्ताच्या संसाराची हाक देवापर्यंत गेली. कंटाळून देहू गावापासून 2-3 किलोमीटरच्या अंतरावर एका सावकाराच्या रानात जाऊन बसले. शिणलो म्हणे, आता शिणलो. पण शिणले तरी भजन बंद नव्हतं. आपलं शिणल्यावर सगळंच बंद होत. महाराजांना माहित होत, शिणल्याने भजन जर गायलं तर शिनभाग निघून जातो, आणि आपण जर बंद केलं तर शिनभाग वाढतो का नाही. भाग गेला शिन गेला, अवघा झाला आनंद, अवघा झाला आनंद. भाग गेला शिन भाग गेला शिन त्या सावकाराच्या रानात जाऊन बसले. भली मोठी शिळा होती आणि त्या शिळेवर बसले. अर्थात त्या शिळेचं, त्या दगडाचं भाग्य की त्या दगडावर तुकोबराय जाऊन बसले. दगडाला घाम फुटला. वैराग्याचा मूर्तिमंताने जिवंत पुतळा आज माझ्याजवळ येऊन बसला. हे माझं परम भाग्य, उजळले भाग्य. आता अवघी चिंता वारली. अरे एखाद्या दगडाची जर पायरी केली आणि ती जर देवालयातली मुख्य पायरी झाली तर तो दगड सुद्धा भाग्यवान होतो. अरे ज्याच्यामुळे दगडाला त्या ठिकाणी पाजर फुटला ते वैराग्य मूर्ती जगद्गुरु तुकोबाराय ज्या दगडावर जाऊन बसले त्या दगडाला किती आनंद झाला असेल. भजन म्हणत बसले आणि आपसुकच ज्या पुण्याच्या सावकाराची ती जमीन होती तो सावकार तिथं आला. आणि आज तुकोबाराय आपल्या रानात भजन म्हणतायत. आनंद वाटला. पळतच गेले, महाराजांचं दर्शन घेतलं. महाराज महाराज आमच्या रानात येऊन बसलात. हो सावकार, रानात येऊन बसलो. एक विनंती महाराज, ऐकाल का? सांगा की सावकार, सांगा की. महाराज महिन्यातून एखादा दिवस पुण्यावरून इथं येतो. कंस जाम भरलेली आहेत, नारळावडे एक एक कणीस दिसतंय. महाराज भजनाला जर आमच्या रानात बसलात तर विनंती करतो, हात जोडतो, आमची राखण घेता का?
महाराज राखण घेता का आमची? बघा, श्रीमंतीतून गरिबी कधी येऊ नये, गरिबीतून श्रीमंती यावी. माणसं सुद्धा आपली अवहेलना केल्याशिवाय राहत नाहीत. जोपर्यंत मान मर्तबा असतो तोपर्यंत सगळेजण सलाम करतात, पण ज्या वेळेस मान सन्मान निघून जातो तेव्हा शेजारचा सुद्धा धक्का देऊन निघून जातो, पण प्रेमानं एक शब्द बोलत नाहीत. राजा, ज्या तुकोबऱ्यांच्या घरी हजारो लोकांचा उदरनिर्वाह होत होता, महाराजांच्या घरी अन्नधान्याने गोदामाची गोदाम भरलेली होती, पण ज्या माझ्या तुकोबऱ्यांची परिस्थिती हालाकीची झाली तेव्हा पुण्याचा सावकार तुकोबऱ्यांना स्वतःच्या रानाची राखण करायला लावतो, राखण करायला लावतो. चित्र डोळ्यापुढे उभा करा. महाराजांचं अंतःकरण द्रवल्या गेलं, द्रवित झालं. हे देवा, हजारो एकराचा मालक होतो मी, पण आज एका सामान्य सावकाराची राखण करावी लागते. देवा, राखण करावी लागते. आनंदानं उठले, हात जोडले आणि सांगितलं, सावकार, अगदी मनातलं बोलला. सकाळी आमची नवरा बायकोची या कारणावरून भांडणं झाली. आमच्या घरचे आम्हाला म्हणले तुम्ही काहीच कामाचे नाहीत, तुमची जर राखण केली ना तर याच्यातला काय मिळालेला मोबदला माझ्या लेकरा बाळांसाठी उपयोगी पडेल, उपयोगी पडेल. ठीक आहे, मग अर्ध्या मन धान्याला ही राखण देतो तुम्हाला, चांगली राखण करा, अर्धा मन धान्य देतो. उद्यापासून या. तुकोबराय म्हणले, सावकार उद्यापासून कशाला, आतापासूनच राखण करतो. चांगली करा बरं राखण. हो सावकार, नका चिंता करू, चांगली राखण करतो. गेले सावकार निघून आणि तुकोबराय बसले त्या शेळेवर पुन्हा भजन म्हणत, विठ्ठल 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 विठ्ठल. 2 दिवस गेले, 4 दिवस गेले, 8 दिवस गेले आणि कंस बेंड्यात येऊ लागली, दाना भरू लागला. बघा, ज्या वेळेस कंसाला दाना भरू लागतो ना त्यावेळेस पाखरांची रेलचेल असते. प्रत्येकाचं तसंच आहे. जोवरी चलन गा तोवरी मनती माझा, हे का नाही? जोपर्यंत खिसा गरम आहे ना तोपर्यंत सगळेजण त्या पाखरासारखी पक्ष्यासारखी आपल्याजवळ गोंडा घोलतात, पण एकदा का खिसा रिकामा झाला ना आपल्याला कोणी डोकूनही पाहत नाही. कंस भरू लागली, दाना भरू लागला कंसाला आणि चारही बाजूनी पाखरं येऊ लागली आणि तुकोबराय त्या पाखरांकडे पाहू लागले. पाखरं येतात हे पाहिल्यावर महाराज त्या पाखरांना हात जोडायचे आणि म्हणायचे, या या चिमण्यांनो, या इकडून, कावळ्यांनो या इकडून, या पाठीमागून आलात का, या इकडं पुढं या, पोटभर खा, पोटभर खा आणि पोटभर खाऊन निघून जा, पोटभर खाऊन निघून जा. महाराजांच्या एक लक्षात आलं, पक्षासारखा त्यागी आणि पक्षासारखा वैराग्य संपन्न जीव जगात दुसरा कोणताच नाही. का बरं? महाराज म्हणतात, एका एका चिपडाला 4-4, 5-5 कंस आलेत. पक्षी पोटभर खातात पण जात असताना चोचीत एक दाना सुद्धा घेऊन जात नाहीत, मोकळे निघून. पक्षी अंगणी उतरती, हो पक्षी अंगणी उतरती. गोकुळी
अंगणी उतरती, ते का गुंतून या राहती, तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. उद्याची ज्याला चिंताच नाही ते पक्षी आहेत, उद्याची ज्यांना चिंता नाही ते संत आहेत. मग मला सांगा, संतांमध्ये आणि पक्षामध्ये बदल तो काय राहिला? आपल्याला 10 पिढ्याची चिंता हे का नाही? पोरग जन्माला यायच्या आधी त्याच्या नावाचा बॅलन्स बँकेत असतो. पक्षी पोटभर खायचे निघून जायचे. दुसऱ्या दिवशी तुकोबऱ्यांनी विचार केला, येतात पाखरं, पोटभर खातात, पण पाणी प्यायला काय नाही त्यांना. कुंभारवाड्यात गेले आणि भला मोठा माठ पाण्यानं भरून आणून ठेवला. या पोटभर खा आणि पाणी पिऊन जा, पोटभर खा पाणी पिऊन जा. आणि महिन्याने सावकार पुन्हा आला. येऊन पाहतात तर चिपाडाला एक दाना राहिला नाही. महाराज, महाराज काय केलं हे? राखण दिली ती तुमच्याकडे. हो सावकार, राखणच केली की, नाही कुणाला येऊ दिलं मी, राखणच केली. आपण एक दाना राहिला नाही. सावकार, निष्पाप पाखरांचं पोट भरलं मी सावकार, पोट भरलं सावकार. त्यांच्यात मला देव दिसला सावकार, देव दिसला. इकडं तिकडं बसत होते लोक, त्यांना मारित होती, आणि इथं येऊन बसत होते. मला त्यांच्यात माझा पांडुरंग दिसला सावकार, माझा पांडुरंग दिसला. आणि मी माझ्या पांडुरंगाला उपाशी कसं पाठवू सावकार? काय भाव आहे माझ्या, काय शुद्ध सात्विक भाव आहे. माझ्या पांडुरंगाला उपाशी पाठवू का सावकार? त्या पक्ष्यांमध्ये, चिमण्यांमध्ये, कावळ्यांमध्ये माझा देव मला दिसला. महाराज तुमचं ठीक आहे, पण माझी भरपाई कोण देणार? 2 मन धान्य झालं असतं, त्याच्यातलं अर्धा मन तुम्हाला द्यायचं होतं. माझं धान्य कोण भरून देणार? आता चावडीवर यावं लागेल. नेलं कुलकर्ण्यांकडे, त्यावेळेच्या न्यायाचार्यांकडे नेलं. ज्या तुकोबारांच्या वाड्यामध्ये हजारो लोक तुकोबारांच्या आई बापाकडून धान्य घेण्यासाठी असे रांगेत बसायचे, भिक्षुकासारखे बसत होते, त्या माझ्या तुकोबारांना त्या न्यायाचार्यांच्या पुढे असं खाली बसावं लागलं. आणि त्यांनी विचारलं, महाराज सावकार सांगतात ते खरंय का? हो माऊली खरंय. त्यांची राखण घेतली होती का? घेतली होती. किती धान्य झालं असतं? सावकार म्हणतात 2 मन धान्य झालं असतं. तुकोबाराय म्हणतात ते खोटं बोलतात. तुकाराम महाराज म्हणतात सावकार खोटं बोलतात. खोटं बोलतात हो. किती झालं असतं? कमीत कमी 15-16 मन धान्य झालं असतं. ते न्याय देणारे जवळ आले आणि महाराजांच्या कानात सांगतात, महाराज हो नका तसं म्हणू, तुम्हाला भरून द्यावं लागेल, भरून द्यावं लागेल. पण महाराज सांगतात, माऊली मला खोटं बोलायला येत नाही माऊली. महाराज तुमच्या नरड्यावर सूर्य आहे, जीव गेला तरी 72, पण खोटं बोलणार नाही. यांचं नाव संत आहे. ठीक आहे. 3 कागद लिहिली. अशा अशा सावकाराची राखण अशा अशा माणसानं इतक्या इतक्या धान्याला घेतली होती, परंतु तुकोबारांनी सावकाराची फसवणूक केली. उरलेल्या धान्याची भरपाई तुकाराम महाराजांनी करून द्यावी. 1 कागद महाराजांच्या खिशात घातला, 1 कागद त्यांच्याकडे ठेवला आणि 1 कागद सावकाराकडे दिला. महाराज भरपाई द्यावं लागेल. देतो की, देतो की. पण त्या 2-4 लोकांनी विचार केला, आपण ते रानात जाऊन धान्य तरी बघून येऊ, प्रत्यक्षदर्शी तिथं जाऊन पाहून तरी येऊ. सावकार म्हणतात 2 मन धान्य होणार होतं, पण चिपाडाला 1 दाना राहिला नाही. पाखरं एवढं तरी कसं खाऊन घेतील? चावडीतले मंडळी म्हणले पाहून येऊ.
सगळे लोक ताड 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 चालत गेली. रानात जाऊन पाहतात तर एका चिपाडाला 5-6 कंस आलेली आणि तुडुंब धान्याने भरलेली, तुडुंब धान्याने भरलेली. एकही कणीस मोकळं दिसाना. आणि मग न्याय देणाऱ्या लोकांनी सावकाराकडे पाहिलं, म्हणले सावकार खोटं बोलता, एवढं मोठं धान्य. त्या न्यायाचार्यांनी सांगितलं. तुकाराम महाराज चिपाडाकडे पाहतात, त्या कंसांकडे पाहतात, पटकन गुडघ्यावर टेकले तुकोबाराय आणि महाराज डसडसा रडू लागले. हो, डसडसा रडू लागले. देवा देवा, या न्याय सांगणाऱ्या लोकांनी मला शिक्षा दिली आणि खरंच देवा, तू ज्या पाखरांना, चिमण्यांना, कावळ्यांना जन्माला घातलंस, अरे त्यांनी सगळंच खाऊन घेतलं, पण आज मला शिक्षा थोटावली, मला दंड होणार आहे, हे तुला पाहवलं नाही. आणि तूच या ठिकाणी पाहुण्याच्या रूपानं येऊन गेला जगाचा. मागे पुढे उभा राहे सांभाळे आले या जगाच्या मायबाप त्या रानामध्ये आला आणि प्रत्येक कंसामध्ये दाना भरून निघून गेला. किती धान्य झालं ते धान्य झालं 16 मन धान्य झालं. 16 मन. सावकार म्हणलं होता 2 मन धान्य होईल. 16 मन धान्य झालं. त्याच्यातलं 2च मन पंचांनी सावकाराला दिलं. 14 मन धान्य राहिलं. पंच म्हणले तुकाराम महाराज, हे धान्य तुमचं आहे. महाराज म्हणले हे माझं धान्य नाही, याच्यातल्या अर्ध्या मनाचा मी मालक आहे, अर्ध्या मनाचा मी मालक आहे. मग या 13.5 मनाचं काय करायचं? तुकाराम महाराज म्हणले तुम्हाला जर ते धान्य मला द्यायचंच असेल ना, हे धान्य नेऊन विका आणि माझ्या दाराच्या पुढे जे पांडुरंगाचं मंदिर आहे ना, त्या मंदिराचा जीर्णोद्धार करा, त्या मंदिराचा जीर्णोद्धार करा. म्हणून तुकोबारांच्या वाड्यातलं जे पांडुरंगाचं मंदिर आहे ना, ते मंदिर तुकोबारांनी राखण घेतलेल्या 13.5 मन धान्याचे जे पैसे आले, त्या पैशानं ते मंदिर बांधलेलं आहे. मग जगाचा मायबाप त्या ठिकाणी आला आणि आलेल्या जगाला मायबापाला डोळे भरून तुकोबारांनी पाहिलं आणि राहवलं नाही आणि बोलून गेले अभंगाच्या. पाहुणे घराची पाहुणे
जगाचा मायबाप तुकोबरांच्या द्वारी आला आणि महाराज बोलून गेले, पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार खोप मुडकी जर्जर. दारातून आवाज दिला, आवले आवले बघ दारात कोण आलंय, कोण आलंय. देव घरा आला, देव घरा आला. आनंद झाला, पळतच गेले आतमध्ये आणि आवलीला म्हणले, आवले जगाचा मायबाप आलाय, त्याला खायला काहीतरी कर. काहीच नव्हतं हो महाराज, काहीच नव्हतं. बघा, ज्यांच्या कीर्तनात देवानी नाचावं त्यांच्या घरात एक वेळेस खायला नव्हतं, एक वेळेस खायला नव्हतं. सगळी त्या ठिकाणी मडकी पाहिली, अल्युमिनियमचं भांड नव्हतं, स्टीलचं तर त्यावेळेस नव्हतं, पितळाची भांडी होती तीही नव्हती. सगळी मडकी पाहिली, काही नव्हतं. आम्ही सदैव सोडाके जवळी हे सदैव सोडके जवळ येता चोर धाके. चोराने विचार करावा याच्याकडे जाऊन काय मिळणार आहे. जवळ येता चोर धाके, जाऊ पुढती भिके, कुतरी घर राखीते. आताची कुत्री नाही सांगत आम्ही, गेटच्या बाहेर बोर्ड लावलेला असतो, कुत्र्यापासून सावध राहा, तसली कुत्री नाही सांगत. जे कुत्री तुकोबरांना भजन म्हणू लागत होती ते कुत्री सांगतोय तुमच्याकडे. तुकोबरांच्या अंगणात कुत्री जमा व्हायची आणि महाराज भजन म्हणू लागले की ती कुत्री भजन म्हणायची. तरी बाबा तुम्हाला आठवत असेल, मी आळंदीमध्ये जेव्हा गेलो तेव्हा माऊलीच्या महाद्वारात एक कुत्र यायचं आरतीच्या वेळेला. आरतीच्या वेळेला कुत्र यायचं आणि आरती चालू झाली की ते पुढचे दोन पाय असं आदळायचे एकमेकावर, टाळी वाजवल्यासारखं. कुत्र्याने पायाचा उपयोग हातासारखा केला आणि हाताचा उपयोग जर हातासारखा होत नसेल तर नाही हो. ते कुत्री सांगतोय तुमच्या पुढे, ते कुत्री. तुकोबरांच्या दारात ती सगळी कुत्री होती. अशी परिस्थिती. काय द्यावं, आवाज दिला, आवले आवले. रुबाब नव्हता बोलण्यात, प्रेम होतं बोलण्यात. आपलं वेगळं असतं. अगं ऐकलं का, जणू कारगिलून आलाय माघारी. मग महाराजांच्या माऊलीच्या वळीवर का काट मारायची का, साच आणि मवाळ, मिथुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. दोन चार जुडदार गेले की रबाबाने बोलतो, अगं ऐकलं का, बहिरी झाली काय. ती आतून म्हणते तुझ्या मित्रांना जावते, मग बघतो तुझं कसं काय ते. आलेले पाहुणे गेल्याच्या नंतर गचुंडच धरती, गचुंड आहे का नाही. आणि हा बाहेर नुसता कॉलर टाईट करतो, गप रात्रीत सुरगाळली तुझी कॉलर. नाही, महाराजांचं तसं नव्हतं. संपली वेळ आपली, नका गडबड करू, 2च मिनिटात संपणार आहे. मला कळतं सगळं, कोणाच्या मनात काय काय चाललंय ते आपल्याला सगळं कळतं. नुसतं तेवढंच कळत नाही, नेमका अंधार कुठे उजेड कुठे हे बी कळतं. मला आता ते बी अण्णा कळायला लागले. आपल्याकडे लोकांची त्याच्यासाठी आता गर्दी व्हायला लागली. असो, महाराजांचं तसं नव्हतं. महाराज म्हणले, आवले इतकंच मवाळ बोलणं होतं. अगं आवले ऐकलं का, बोला की महाराज, बोला की. अगं दारात कोण आलंय बघ की जरा, कोण आलंय. पळत झाली तर चतुर्भुज मूर्ती. आई साहेब म्हणजे खवट खोबरन खट्याळ गिराईक.
पण देवाच्या पाया पडली, हो पाया पडली. सगळी भांडी पाहिली, काही नव्हतं शिल्लक. रात्रीच्या खाऊन शिल्लक राहिलेल्या उगा घासभरच कन्या होत्या, घासभर कन्या होत्या. आता नका म्हणू प्रमाण कोणी, घासभर कन्या होत्या. बघा, त्या कन्यामध्ये नीट मीठही टाकायला नव्हतं. ही संतांची परिस्थिती. आता मी भात खाल्ला मगाशी, काय प्रकार त्याच्यात होतं कोण जाणे. मला इतका चविष्ट लागला तो भात, असं वाटलं बांधून घेऊन जावा. आणलाय का? नाही नाही नाही. आणलं तुम्ही खाल्ला असताना. महाराजांच्या घरी ज्या कन्या शिजवल्या एवढूशा होत्या. आईसाहेब म्हणल्या एवढूशा कशा द्याव्यात. मग 2 तांबे पाणी ओतलं त्या कन्यात. कन्या का पाणी हेच कळेना. ज्या कन्यामध्ये टाकण्यासाठी नीट मीठही नव्हतं, त्या कन्या खाऊन तृप्तीचा डेकर दिला माझ्या जगाच्या माईबापानं. दरदरीत पाण्या माझी रांधेल्या कन्या, मोडकिया बाजा वरी वाकळाच्या शेजा, काय करू पचार खूप मोडकी जर्जर विढो बारक माय. ज्ञानेश्वर